minus 15 हा क्वेश्चन असलो हे फॅक्टराइज कर सांगा बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म सो फर्स्ट स्टेप किती असता 2 आणि 15 2 आणि 15 मल्टिप्लाय करताना किती आहे आन्सर 30 30 साइन किती असते 30 माइनस सो आता आहे 30 किती म्हणजे किती येता 5 5 6 सर 6 आणि सेम 5 6 6 5 आहे सेम इधर मल्टिपल्स ऑफ 30 आणि म्हणजे काय 31 जार 30 करतो आणि 10 3 जार करेक्ट 15 2 जार 30 सो या टेबलानी 30 येतात या मल्टिप्लाय करी जरा आन्सर 30 आहे आता आहे असो नंबर पेअर ऑफ नंबर चूज करप सच दॅट डिफरन्स त्यांचो 1 आहे मग काय नंबर ना म्हणतात की असा 1 एक्झॅक्ट कोणता नंबर असतो तो काय नंबर म्हणतात की असा 1 असा आणि हा मायनस आहे ना सो डिफरन्स ऑफ द फॅक्टर्स 1 येतो सो किती नंबर मायनस करी जरा 1 येते करेक्ट हा चूज करतो काय आता मला साइन घेवपाक जाय म्हाका आन्सर किती जाय -1 जाय मायनस आहे ना आणि काय ना म्हणटा 1 असा -1 येवपाक म्हाका एका किती साइन दिवची पडटली काय किती साइन दिवया प्लस 6 मायनस सो प्लस 5 -6 -1 आन्सर येतले सो मिडल टर्म तो तसो बरयता नेक्स्ट स्टेप 2x² plus 5x minus 6x ये दोन्ही सॉल्व करीत 5x minus 6x आन्सर येतले -x minus 15 फर्स्ट स्टेप कळा सगळ्यां नेक्स्ट स्टेप किती करत असता हे कास्टर कॉमन ते फर्स्ट दोन टर्मांनी कॉमन काढा आणि ते लास्ट दोन टर्मांनी कॉमन काढा फर्स्ट दोन टर्मांनी कॉमन किती असा एक x असा आणि किती कॉमन असा आणि काय ना कॉमन एक x असा 2 आणि 5 काय कॉमन ना म्हटल्यार खंयच्या टेबलान 2 आणि 5 येता खंयच्या नंबरच्या टेबलान 1च्या टेबलान पुढे येता काय ना म्हणजे 1x येते म्हणजे वी डोंट राइट 1x बस सो एक x आहे कॉमन काढलं सो किती किती उरतले 2x समजा एक x बाहेर काढला सो उरले किती आणि एक x उरला x बाहेर आला एक x भितर उरलो आणि किती उरलो 2 फर्स्ट स्टेप आता हांगा असले एक x बाहेर आला सो किती उरलो 5 उरलो ब्रॅकेट क्लोज सिमिलरली या दोन टर्म्स आणि किती कॉमन असा करेक्ट कॉल का 3 कॉमन असा तर 3 च्या टेबलान 6 असा 15 असा सो 3 कॉमन काढूया आता साइन किती घेतला हांगा मायनस सो हांगासलो हांवें 3 कॉमन काढलो किती उरतलो 2 आणि x प्लस 5 मैं सांगना है ना ब्रैकेट आणि ब्रॅकेट तीन होतात यू कैन चेक हां ते मल्टीप्लाय करून ब्रॅकेट 2 कशे येता और 2 मतलब ब्रैकेट ओपन केल्यार हो स्टेप येवपाक जाय न्हू 3 2 जार 6 और आई कैन राइट मतलब ये बेसिकली कशें आसता पळय हो 6 कसो बरयता हांवें 3 * 2 म्हटल्यार 6 * x ने हो 15 कसो बरयता 3 * 5 न्हू सो आता हांगासले 3 कॉमन काडटा भायर सो उरले कितें ब्रॅकेटान हो 2x उरतलो 3 भायर गेलो 2x हांगा बरयलो हांगासले 3 भायर गेलो 5 उरले आणि ऑलरेडी मायनस साइन कॉमन काढला तर तिथे प्लस उरतले मायनस इंटू प्लस मायनस जातले तर ब्रॅकेट ओपन केल्यार वयलो स्टेप येवपाक फर्स्ट स्टेप झाले नेक्स्ट स्टेप कितें ब्रॅकेट सर समान दिला नेक्स्ट जे नंबर दिला ते वांगडा बरोबर ब्रॅकेट हे आन्सर एक्सरसाइज 2.5 पेज नंबर 35 फर्स्ट क्वेश्चन करता हूं यूज सुटेबल आइडेंटिटी to find the following products. So first question दिला है x plus 4 bracket x plus 10 x plus 4 bracket x plus 10 so आपण जी आइडेंटिटी अप्लाई करूया आता a square no कोई पैटर्न ध्यान करून 15 दिला a plus b cube a plus b bracket a minus a plus b bracket a minus b या b b सेम हां no x plus a x plus b करेक्ट तो 15 यूज जातलो x plus a bracket x plus b
हे किती असता x plus bracket a plus b x square plus a plus b bracket into x plus ab हा फॉर्म्युला मी अप्लाय करू किती असला पटेंडेड फॉर्म्युला x square जातलो plus 4 plus 10 into x plus ab means 4 into 10 जातले x square plus 4 plus 10 जातले 14 into x plus 4 into 10 will be 40 answer कॉपी करा फॉर्म्युला कॉपी करायची गरज ना म्हणजे तुम्हाला आपोआप करेल ना डायरेक्टली वेन राईट आन्सर या प्रॉब्लेम तुमची आयडेंटिटी अप्लाय जाते a plus b bracket a minus b x plus a bracket x plus b और a plus b a minus b म्हणजे b म्हणजे नंबर सेकंड सेम असपाक जाय न्हू हांगा 8 जाल्यार 3 8 असपाक जाय 10 जाल्यार हांगा 10 असपाक जाय फर्स्ट नंबर हांगा सेकंड नंबर तो ब्रॅकेट सेकंड असपाक जाय आणि प्लस मायनस असपाक जाय तेन्ना ती आयडेंटिटी यूज करप आणि इन दिस केस तोच फॉर्म्युला यूज जातो आमी ह्या पयल्या प्रॉब्लेम केला x plus a into x plus b त्याचा आन्सर किती असता x square plus a plus b आता ना minus 10 येते b म्हटल्यार ते minus 10 ब्रॅकेट x plus a into b so a into 10 minus 10 जातले याद b म्हटल्यार फुल तो minus 10 आहे आणि इंक्लूड करतो so याचा सॉल्व करूया x square 8 minus 10 आन्सर किती येतले minus x त्याचा आन्सर किती येतले 8 into minus 10 minus so हा म्हणजे फॉर्म्युला काय a plus b करेक्ट करेक्ट तो फॉर्म्युला किती दोन हा होता त्याचं नाम a plus b a minus b a म्हटल्यार आता y स्क्वेअर आणि b म्हटल्यार 3/2 असा तो फॉर्म्युला a plus b into a minus b याचा आन्सर किती असता minus b फॉर्म्युला किती आपण अप्लाय करूया y स्क्वेअर आतो स्क्वेअर a म्हटल्यार y स्क्वेअर हा आणि त्याचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हटल्यार 3/2 चा स्क्वेअर स्क्वेअर लावूया मग y स्क्वेअर रेज टू स्क्वेअर किती असले y रेज टू 4 लॉ ऑफ इंडायसिस a रेज टू m रेज टू n a रेज टू m into n 2 into 2 4 जातले मायनस b स्क्वेअर जातलो 9 b स्क्वेअर जातलो 4 9/4 so answer is y raised to 4 minus 9/4 30 is our power square म्हटल्यार 3 3 question answer 3 minus 2x bracket 3 plus 2x now the formula apply aslo same formula a plus b bracket a minus b त्याचे आन्सर किती असले e square minus 2x the whole square whole b म्हटल्यार 2x का whole square so 3 square असले कितले 9 minus याचे किती असले आन्सर 4 correct आता मी करूया क्वेश्चन नंबर 2 नंबर 2 क्या evaluate the following products without multiplying directly 103 into 107 okay कॉपी करा क्वेश्चन सो आपला हे नंबर्स मल्टिप्लाय कर म्हटला विदाउट मल्टिप्लाय डायरेक्ट मी नॉर्मल मल्टिप्लिकेशन करता कशा मल्टिप्लाय करू नका हे युजिंग आयडेंटिटी करप
येऊ शकता मल्टिप्लाय द फॉलोइंग नंबर बाय युजिंग आयडेंटिटी असं क्वेश्चन येऊ शकता तर मग फॉर्म्युला अप्लाय करते आम्ही आता शिकल्या सो ते कशा बरेल लावून 100 कसं बरोयता 100 plus 3 okay 107 का बरोयता 100 plus 6 आता मग तुमचं फॉर्म्युला अप्लाय करून नाही का ओके सो किती आपल्या आन्सर त्याचे x स्क्वेअर म्हणजे 100 स्क्वेअर प्लस a plus b 3 plus 7 into x आता x ना किती आता x च्या जागेवर 100 असणार प्लस ab म्हटल्यावर 3 into 7 हे सॉल्व करूया 100 स्क्वेअर किती असतं 40 झाले 10,000 त्यानंतर किती असले 3 plus 7 10 जातले ब्रॅकेट हा into 100 जातले मल्टिप्लाय प्लस 3 into 7 जातले 21 9 into 100 किती जातले हा बरोबर प्लस 21 ऍड करतात म्हणजे आम्हाला ऍड करता कन्फ्युजनला मिस्टेक झाला असा साइड साठी की बरं किती झिरो आहे 13 4 झिरोज या 3 झिरोज आणि 21 किती आहे आन्सर 1 2 0 1 आन्सर 1 1 0 2 1 तुम्ही क्रॉस चेक करूया आन्सर का करेक्ट आहे काय ना तुम्ही मिस्टेक करता ना पण ऍड करणार बेटा डायरेक्ट मल्टिप्लाय करून बघा 103 into 170 ला आन्सर आहे हे बघा आयडिया करून बघा ते करत नाही ओके तुम्ही करून ते आन्सर किती आहे देता काय करायचा तेव्हा बघा आताच करा फास्ट करा 95 to 96 कसं करता सांग मला चेक करा नंबर 90 plus 5 90 plus 5 करेक्ट नेक्स्ट ऑफिसचा फॉर्म्युला काय आपला त्यांचा तो 6 plus 3 फॉर्म्युला अप्लाय करून काय आहे सांग मला ऑल अप्लाय असेल बरं नेक्स्ट काय आहे फॉर्म्युला अप्लाय करून 90 square plus 100 into 90 into x no a plus b into x असता आणि आम्हाला a x म्हणजे 90 असा plus Plus 5 into 6 करेक्ट 90 स्क्वेअर किती आलो सिंपल क्वेश्चन नंबर एंडिंग विथ 0 असता पाहिजे स्क्वेअर करता स्टार्टिंग जो नंबर किती आहे 9 आहे त्याचा स्क्वेअर कर 9 चा स्क्वेअर किती 729 तो लागला 9 क्यूब सांगा मला 729 9 स्क्वेअर 9 into 9 9 स्क्वेअर किती 81 आणि एक 0 आणून सो स्क्वेअर आले 2 0 आले सिंपल आहे आणि करून बघायची गरज नाही 9 into 9 टाइम वेस्ट 9 चा स्क्वेअर 81 0 तर ते डबल 0 स्क्वेअर यातले किती 5 plus 6 11 into 90 plus 5 into 6 30 8100 plus 11 into 90 जातले 11 into 9 is 99 आणि एक 0 याचा करून मोबाईल गरज नाही 0 असताना अशी इझी प्लस 30 हे मग साइड सारखी ऍड करणे की मिस्टेक असू शकतो करायची डायरेक्ट करी जरा 990 आणि 30 डायरेक्ट 0 9 12 1 9 11 नाही सगळे आन्सर आहेत 9120 बिलो व्हेरीफाय करू शकता ऍक्च्युअली साइड मल्टिप्लाय करून तो कशा तरी जरा मार्क्स ना असे करपाक जाय युजिंग आयडेंटिटी त्यांनाच तुका फुल मार्क्स मेळटले या प्रॉब्लेम
हे प्रॉब्लेम रे हय हेच तो विचारता की कितें डाउट केलो सो हे प्रॉब्लेम तो म्हणटा अशें करूया सायडीक करूया 90 प्लस 5 अशें बरयता आनी हे बरयता 100 मायनस 4 बरयता करेक्ट व्हॉट इज इट पण आमकां तेचो फॉर्म्युला अप्लाय करूंक मेळटा जाल्यार पळय युजिंग आयडेंटिटी सॉल्व कर म्हटल्यार न्हू फॉर्म्युला अप्लाय जाता खंयच्या तरी कितें फॉर्म्युला दिलें 4 5 6 7 सातांचो एक फॉर्म्युला अप्लाय जाता रे ना फॉर्म्युला अप्लाय जाता युजिंग आयडेंटिटी हेजेर करूंक मेळटा कशें अशें जशें हांव ब्रॅकेटां सॉल्व करता हो 90 इंटू दॅट ब्रॅकेट बट तशें करप न्हू हें युजिंग आयडेंटिटी म्हणटा डायरेक्ट तेचो फॉर्म्युला अप्लाय करून पळय तशें घेवंक मेळना तें कॉपी केलें हम्म. 104 into 96 ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे स्टार्टिंग मध्ये कसं बघितलं त्यामध्ये 100 plus 4 96 बरेला 100 minus 4 आता पैसा फॉर्म्युला काय जातलो a plus b a minus b त्याचा आन्सर is square minus 4 square a square minus b square 100 square किती जातलो किती zeros 4 zeros minus 4 square is 16 so answer किती येतले आपण घेतला तर साइडिंग करून 4 zeros 16 त्यानंतर फायनल नंबर काय कॅरी फॉरवर्ड करून आणल्या आम्हाला 10 जातला 9 होतले त्यानंतर 6 काढले 4 होतले 9 नंतर 1 काढलो 8 होतलो आणि ते 9 9 0 सही आन्सर 9 9 8 राइट सर तुका स्टार्टिंग केलेले प्रॉब्लेम सेम तसेच यूजिंग आयडेंटिटी करत सॉल्व तुवें बरयल्लें कितें 90 प्लस 6 बरयल्लें हांव समजा अशें केल्लें 100 प्लस 4 ब्रॅकेट 90 प्लस 6 अशें बरयल्लें जाल्यार हांव फॉर्म्युला म्हाका अप्लाय करूंक मेळटालो खंयचो ना न्हू खंयचो फॉर्म्युला अप्लाय करूंक मेळना पळय अशें करून बरयत जाल्यार अप्लाय करूंक मेळटा आनी ही प्रॉब्लेमां इतली अशीच येतली ह्याच टायपाची मेबी 103 इंटू 97 तशें येवंक शकता हांव बरयतलो 100 प्लस 3 इंटू 100 मायनस 3 अशें टायपाची येतली प्रॉब्लेम ह्या प्रॉब्लेमाक खंयचो फॉर्म्युला अप्लाय जातलो पळय पेशंट करून फॉर्म्युला दिल्ले शिकून पडटलो तीन टर्म्स आहा तेजो स्क्वेअर केला तेजो फॉर्म्युला a plus b plus c the whole square हो a येता हो b आणि हो c तेजो फॉर्म्युला तो a plus b plus c the whole square तेजो आन्सर किती आसता a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac 2ac सो आपण अप्लाय करूया किती आसले हर्ष x square plus 2y the whole square हा 4 का स्क्वेअर लाव plus 4z the whole square plus 2 into x into 2ab 2 into a into b 2 into x into 2y पया कन्फ्युजन जाऊ नका पया into आणि x कशा बरयता खूप बरी कन्फ्युज जाता into आणि x आहे बरयता की कन्फ्युज जाता सो into कशे बरे x मास्टर कशे बरे नेक्स्ट किती 2ab झाले प्लस 2bc 2y 2y into 4z ब्रॅकेट आणि 42 व्हायचं plus plus x प्लस plus 2x into x into 2z 4z यातले म्हणजे लाईन घ्यायचे हां सो सारखी करूया ॲक्च्युली दाखवले किती बरे चान्सेस असा एक यातले x स्क्वेअर हे किती x स्क्वेअर लाईन त्यातले 4y स्क्वेअर जातले प्लस 8 4 स्क्वेअर
4 into 4. 4 square is 16. And z as a square, z square. Plus 2 into x into 2y. Number very multiply कर 2 into 2 4. X into y x 5 जोड़ता है. Plus 2 into 2y into 4z. 2 into 2 4. 4 into 4 16. Y into z yz. Plus 2 into x into 4z. Number 2 into 4. Very good. Okay. X into z is xz. यानी सिंप्लिफाई करता ना राइट टर्म संख्यात ना पहिला आंसर यानी सिंप्लिफाय करता है आंसर सेम तो a plus b plus c the whole square और हम प्लस b ऐसे प्लस ना पे बट हम b उधर माइनस 5 गया होगा okay so क्या आता है हमारा आंसर 2x the whole square plus क्या था शब्द minus y the whole square plus z as a square plus 2 into a into t that 2 into 2x and minus 5 the b beta full minus 5 yeah next again 2 bracket minus 5 into z plus 2 ac 2x into z 2x into z sorry 2x square गिरात लो 4x square y minus y square आता गिरात लो प्लस y square बन जाता है माइनस y का होल स्क्वायर असले नो माइनस y into माइनस y माइनस into माइनस प्लस आते हैं y into y y square तो प्लस आ जाएगा क्या ना याद है नेगेटिव नंबर तो फिर स्क्वायर में रहना तो पॉजिटिव आता है आंसर ये सॉल्व करिए z is equal to z square ये सॉल्व किया मेरे नंबर मल्टीप्लाई करें 2 into 2 4 या ये माइनस है ना प्लस into माइनस किया 3 माइनस 2 into 2 4 and x into y x किया है करेक्ट प्लस into माइनस माइनस 2 into 2 इक्वल टू साइन y into z y z जाते सारखे बरे z आणि y म्हणजे सेम आहे सारखे 2 z कळत ना हां z सारखे बरे बघा z 2 y z जाते प्लस 4x so ये आंसर है सिंपल का होता है क्या प्रॉब्लम है तो फॉर्मूला अप्लाई करून किती झाले का 2x the whole square plus 3y whole square plus 2z the whole square plus 2 into minus 2x into 3y 3y plus 2 into 3y into 2z correct plus 2 into minus 2x into 2z correct and bracket open करिए ये क्या सही आंसर plus 4x plus 4x square plus 6 square मतलब 9 y square plus 4z z square plus plus into minus 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 करते 2 into 2 4 4 into 3 12 2 into 2 4 4 into 3 12 x into y x y
6y plus 2 into 3 6 6 into 2 12 ये y is z ठीक है प्लस हाफ है प्लस into minus 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 8 2xz 2 into 2 4 4 into 2 8 8 x z yeah answer the question 3a minus 7b minus c correct whole square that's our question oh sim dos कर दो गिरा दे पास करिए सोलो sama गिरा दे तो यहाँ 3 square minus 7 minus 7b square whole square होता है का whole square होता है हमारी प्लस minus c square right a square plus b square plus c square whatever b whatever full minus 7b असतो c म्हटल्यावर minus c लागतो full sin b of t हां नंतर राहून जाते मिस्टेक जाते sin b of आहे गेले एकदा of full म्हटल्यावर a of full म्हटल्यावर b लेफ्ट हँड साइन असते त्याला मराठी साइन so of full b minus 7b of full c minus c म्हटल्यावर पुढे काय plus 2 3a minus 7b plus 2 into minus 7c into minus c plus 2 into 3a minus c. ब्रैकेट बंद करिए ये का आंसर minus 49 square माइनस प्लस करेंगे आप लोग plus प्लस 49 प्लस 49 b स्क्वायर c square प्लस c स्क्वायर plus हमें का आंसर है minus प्लस इनटू माइनस माइनस 7 2 into 3 6 6 into 7 42 a into b ab plus into minus 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 into minus plus plus 14 bc minus plus into plus 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 into minus minus 2 into 3 6 a c and simplify डालते ना ये आंसर ऑप्शन नंबर बाद एक प्रॉब्लम है आज एक साइन पे चुपली जरा पूरा आंसर रहा मार्क्स के दे 0 और क्वेश्चन नंबर 6 write the following cubes in expanded form copy करा क्वेश्चन तो क्वेश्चन असं मेरी येऊ शकता एक्सपांड द फॉलोइंग यूजिंग आयडेंटिटी तर आपण फॉर्म्युला अप्लाय करा पण तो फॉर्म्युला अप्लाय करूया ना क्यूब बाजू तो a plus b द होल क्यूब तो फॉर्म्युला हां समज आपला a वेट समज आपला b म्हणजे आन्सर काय असतं a plus b द होल क्यूब इरेक्ट आन्सर a क्यूब plus 3a square b plus 3ab square plus b cube तो फॉर्मूला में अप्लाई करें क्या ले 2x the whole cube plus 3 into a square that is 2x that square line into b b how 1 plus
3ab square 3 into a 2x into b square म्हटल्यावर 1 square plus b cube या 1 cube या ब्रॅकेट ओपन करूया और 3 फॉर्म्युलांचा 3 और 3 ब्रॅकेट ओपन करूया करेक्ट और क्यूब सगळ्या वेळी सगळ्या जमणार लागतं 2 आपलं लागतं 2 क्यूब जातं 1 आणि x क्यूब आता हे पहिली हे ब्रॅकेट ओपन करूया डायरेक्ट मल्टिप्लाय करप ना पहिले ब्रॅकेट ओपन करपाक जाय प्लस 3 ब्रॅकेट 4x square into 1 plus 3 bracket 2x 1 square जातलो 1 plus 1 cube जातलो 1 आता हे मल्टिप्लाय करूया 8x cube आता हे मल्टिप्लाय करूया साइन म्हणजे 2 प्लस सगळे प्लस असा 3 into 4 12 into 1 12 जातले आणि x कॅरी करता हे मल्टिप्लाय करूया म्हणजे प्लस होते साइन 3 2 are 6 into 1 x 6x plus हे आणि सगळे राईट टर्म काय नसतो आणि सिम्प्लिफाय होतं ना याचा आन्सर 2a minus 3b the whole cube. આ બધા ફોર્મ્યુલા એટલે હતા a minus b the whole cube. माइनस साइन हा मधीनो तो फॉर्म्युला हे फॉर्म्युला फक्त चेंजेस किती टर्म सेम हा फक्त साइन चेंज हा प्लस माइनस ही काय प्लस होता आणि लास्ट टर्म माइनस होता ओके तर कन्फ्यूज होणार का प्लस फॉर्म्युला a प्लस b चा साइन चेंज प्लस माइनस दोनकडे माइनस साइन तो आपण अप्लाई करूया फॉर्म्युला ठीक आहे 2a the whole cube minus 3 2a square right bracket b into 3b जातलो आपण हांगा आता माइनस साइन घेवप ना 3b ची ऑलरेडी फॉर्म्युला फॅक्टरिंग झाली माइनस साइन वदर आम्ही a plus b plus c the whole square करणार आहे ना ती नंबराची नेगेटिव्ह साइन घेताले पय इन दिस a minus b the whole cube करत असताना घेवपाची गरज ना साइन ऑलरेडी फॉर्म्युला ती माइनस साइन येल्या क्लियर पॉइंट तो पुढे सांग मग काय असलं पुढे 2a bracket 3b the whole square करेक्ट minus 3b the whole square. नंबर 2 काय सगळे ब्रॅकेट ओपन करूया किती असले 8a क्यूब झालं 2 क्यूब 8 आता पहिली हे ब्रॅकेट ओपन कर त्याला मल्टिप्लाय करून टाकला ना मिस्टेक झाली -3 ब्रॅकेट ओपन केलं असले 4a स्क्वेअर असले 3b छान असतो पुढे एका पैकी स्क्वेअर झाला क्यूब ला तर 3 क्यूब इज 27 b क्यूब मल्टीप्लाई करूया a क्यूब आम्ही राहते माइनस साइन 3 into 4 12 12 into 3 36 will have a square b आम्ही राहते 3 into 2 6 into 9 54 will have a square so last minus 27 b cube the answer and simplify that okay evaluate the following using suitable identity 99 cube so 99 cube करा without actual multiply using identity म्हटलं जसं मध्ये कसे करणार आहे मी 99 कसं करायचा
100 minus 1 the whole cube जातो आणि हा कुठं फॉर्म्युला अप्लाय करतो आता a minus b the whole cube हा तो फॉर्म्युला अप्लाय करू काय आहे a cube म्हणजे 100 cube minus 3a square 100 square into b into 1 plus 3ab square 3 into 100 into 1 square minus b cube that is 1 cube 100 cube किती असलं तो 0 स्क्वायर आना डबल करता पाहिजे असा 2 आणि 4 करता 2 आणि आता इक्वल करा 8 इक्वल करा 2 3 4 5 6 आणि आता इथे 300 स्क्वेअर इथला आपला 4 0 2 0 स्क्वेअर आणि डबल जाते इथून 4 into 1 1 देता जरा आंसर देने प्लस 3 into 100 1 square जातलं 1 minus 1 cube किती जाते आंसर 1 0 0 0 minus 3 into this 10,000 जातलं आंसर 80,000 into 4 zeros plus 3 into 100 300 into 1 300 minus 1 so they call करूया या पहली साइड करते माइनस कर ये का zeros 5 zeros ये 4 zeros 2 3 4 3 कितना माइनस करो 0 0 0 0 हां then and then divider side करो हां करें 9 9 से करें ना 0 so ये आंसर plus 300 and 300 add 0 0 3 0 7 9 ये minus 1 और minus के लगाने के लिए 9 होता है 9 अंदर 2 0 7 9 आंसर 7 0 2 double 9 okay ऑलरेडी दोन प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कात ट्राय करा 102 चा क्यू विचारला हा इंटिग्रल कसं करतात याने 100 plus 2 चा होल क्यूब a plus b चा होल क्यूब फॉर्म्युला वापरता सॉल्व करपाचे नाही नाही हे कसं करतले या करेक्ट 1000 minus 2 करा नाही होल क्यूब a minus b चा होल क्यूब फॉर्म्युला सॉल्व करा तुम्ही होमवर्क करा आणि थोडी प्रॉब्लेम आली का होमवर्क या विचारले फॉर्म्युलांचे बेस होमवर्क ट्राय करा